गाईचं, म्हशीचं, शेळीचं वगैरे दूध काढलं जातं की नाही, त्याच्याकरता काही भांडं वापरतात. कासंडी घेतात, पितळ्याची म्हणा, स्टीलची म्हणा, जर्मन ॲल्युमिनियम, हिंदालियम, आता ती भांडी आली ना, त्या भांड्यांमध्ये ते दूध काढलं जातं, तापवलं जातं, विरजण लावलं जातं, सगळं मान्य आहे. हे गाईचं, म्हशीचं दूध या भांड्यांमध्ये राहतही. पण असं सांगतात की वाघिणीचं दूध पाहिजे असेल तर त्याला अशी भांडी वापरून चालत नाही. कारण वाघिणीच्या दुधामध्ये इतकी ताकद असते, इतकं सामर्थ्य असतं, इतकं तेज असतं की स्टीलच्या, पितळ्याच्या, ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये वाघिणीचं दूध काढलं तर त्या दुधाच्या तेजामुळे ते दूध त्या भांड्याला खालून छिद्र पाडून निघून जातं. इतकं सामर्थ्य, इतकं तेज त्या दुधामध्ये असतं असं सांगता. मी काही प्रयोग केले नाहीत, तुम्हाला करायचे असले करून बघा. तुम्ही बघितल्यामुळे मलाही हे उदाहरण द्यायचं की नाही हे नंतर कळेल. असं सांगत आलेत जुने लोक की वाघिणीचं दूध सामान्य भांड्यामध्ये टिकत नाही. त्या भांड्याला छिद्र पाडून, भोग पाडून हे दूध खालून निघून जातं. जर त्या भांड्यात काढण्याचा प्रयत्न केला तर इतकं तेज त्या दुधामध्ये असतं. मग वाघिणीचं दूध हवं असेल तर त्याला ही भांडी चालत नाही, त्याला सोन्याचं पात्र घ्यावं लागतं. तर त्या सोन्याच्या पात्रामध्ये वाघिणीचं दूध टिकतं असं सांगतात. सोन्याचं भांड घ्यावं लागतं, सोन्याची कासंडी घ्यावी लागते. तर सोन्याच्या पात्रामध्ये वाघिणीचं दूध टिकतं, इतर भांड्यांमध्ये टिकत नाही. तसं सुख, समाधान, आनंद, तृप्ती हे वाघिणीचं दूध आहे. हे प्रपंचाच्या भांड्यात टिकत नाही. सुख समाधानाला प्रपंचाच्या भांड्यात आणेपर्यंत या भांड्याला, या प्रपंचाला खालून भोग पाडून हे सुख, समाधान, तृप्ती निघून जातं खालून. याच्याकरता हे भांडी चालत नाहीत, याला परमार्थाच्या पात्रात ठेवावं लागतं. तर हे सुख, समाधान, तृप्ती हे टिकतं, नाही तर टिकत नाही. हे परमार्थातले शब्द आहेत. आमच्या जीवनामध्ये ज्या समाधानाकरता आम्हाला जगायचंय, ज्या तृप्ती करता आम्हाला जगायचंय, ज्या परमात्मा प्राप्ती करता आम्हाला जगायचंय, ती परमात्मा प्राप्ती अहंकाराने, ममतेनं, वासनेनं आम्हाला प्राप्त होणार नाही.